तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीचं लेक्चर क्रमांक 2 पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण 15 प्रश्न बघणार आहोत। याआधी बघा शेकडेवारीचं लेक्चर क्रमांक 1, ज्याच्यामध्ये आपण 15 प्रश्न प्रकार 1 चे बघितले। जर ते तुम्ही बघितलं नसेल तर बघा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी टाकलेली आहे, नक्की जाऊन ते बघा। आज प्रकार 2 वरती कसे प्रश्न पोलीस भरतीला येतात, मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये कसे आले होते ते आपण बघणार आहोत। बघा प्रश्न क्रमांक 1 काय सांगतो, 40 चे 25% अधिक 80 चे 20% आणि बरोबर किती। एकदम सोपं आहे, करायचं काय बघा, 40 चे 25% म्हणजे 40 गुणिले 25 भागिले 100। ओके, मी काय सांगितलं होतं, ज्याच्या सोबत टक्केवारीचं चिन्ह आहे त्याच्या खाली 100 प्रेझेंट असतो। म्हणजे 40 चे 25% अधिक 80 चे म्हणजे 80 गुणिले 20%, 20 भागिले 100। बघा 40 चे 25% अधिक 80 चे 20% आणि बरोबर किती विचारलंय। मग बघा 25 एक 25, 25 चौक 100, 20 एक 20, 20 5 100, उरलं किती बघा 40 एक 40, 40 भागिले 4 अधिक बघा 80 एक 80, 80 भागिले 5। ओके, बघा 4 एक 4, 4 10 40 आणि 5 च्या पाड्यात 80 शोधूया। बघा 5 च्या पाड्यात 8 नाही, पण त्याजवळ 5 आहे। 5 एक 5, 8 तून 5 गेले उरले 3, 3 वरती पुढचा 0, 5 एक 30। ओके, 10 अधिक 16 आलंय, मग 10 अधिक 16 किती होतात, 26 होतात। म्हणजे 26 याचं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल। क्रमांक 2 बघा, प्रश्न क्रमांक 2 सांगतो, x चे 15% बरोबर 900 चे 10%, तर x बरोबर किती। आता x चे 15% म्हणजे किती बघा, x गुणिले 15 भागिले 100 हे झाले x चे 15%, आणि बरोबरच्या पलीकडे सांगितले 900 चे 10%, 900 चे 10% म्हणजे 900 गुणिले 10 भागिले 100 हे झाले 900 चे 10%। ओके, आता लक्षात ठेवा, आपल्याला फक्त x काढायचंय, मग बरोबरच्या पलीकडे 15 आणि 100 घेऊन जावं लागेल। हा जो 100 आहे तो खाली आहे, तर बरोबरच्या पलीकडे वरती जाईल, आणि हा जो 15 आहे बघा, तो बरोबरच्या अलीकडे वरती आहे, तर तो खाली जाईल। मग करूया बघा, आधी बघा या ठिकाणी 0 कट होतो, 1 0 2 1 आणि 1। ओके, हे 2 0 या 2 0ला कट झाले, उरलाय फक्त बरोबरच्या पलीकडे 9 गुणिले 1 आणि त्यासोबत गेला 100 आणि भागिले। ओके, या ठिकाणी बघा 1 0 गेला होता, 90 उरलाय, 90, आणि या ठिकाणी बघा 15 आलाय खाली आणि गुणिले 100 गेला वरती, 15 एक 15, 15 6 90। ओके, आणि 100 चा गुणाकार 100 6 600 होतात, म्हणजे x बरोबर आले 600। ओके, 600 कुठे दिसतंय, तर बघा पर्याय क्रमांक 2 ला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होतं। बघूया पुढचे काही प्रश्न। ओके, या ठिकाणी सांगितलं बघा, प्रश्न क्रमांक 3, x चे 7% बरोबर 126, x चे 7% बरोबर 126, तर x बरोबर किती। एकदम सोपं होतं, करायचं काय बघा, x चे म्हटल्यानंतर x गुणिले 7% म्हटल्यानंतर 7 भागिले 100 आणि बरोबरच्या पलीकडे सांगितलं 126। ओके, मग हा जर x आपल्याला काढायचा, तर 100 वरती घेऊन जायचा आणि 7 खाली घेऊन जायचा। ओके, मग आता x बरोबर 126 तासाच गुणिले गेला 100 आणि भागिले आला 7। मग 7च्या पाड्यात 12 आहे का, तर नाही, 7च्या पाड्यात 7 आहे, 7 एक 7। ओके, मग 7 12तून 7 गेले तर किती उरतात खाली 5, आणि 5 वरती हा 6। ओके, मग 7 8 56 होतात, म्हणजे 7च्या पाड्यात 18 नंबरला 126 आहे, आणि गुणिले 100 तर आहे। मग आता 18चा गुणाकार 100 सोबत करू, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल x बरोबर 18 गुणिले 100 बरोबर बघा 18 एक 18 आणि त्याच्यावरती हे 2 शून्य, म्हणजे 1800 याचं उत्तर होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर होतं। आता प्रश्न क्रमांक 4 जर बघितलं तर बघा, विचारलंय 25 चे 25% अधिक 15 चे 15% आणि बरोबर किती। ओके, आता थोडंसं लॉजिक लावायचंय बघा, 25 चे 25% म्हणजे 25 चे म्हणजे गुणाकार 25% म्हणजे 25 भागिले 100 अधिक 15 चे म्हटल्यानंतर 15 गुणिले 15% म्हणजे 15 भागिले 100। ओके, 25 चे 25% अधिक 15 चे 15% आणि बरोबर किती विचारलंय। आता जे जे कट होतात ते कट करूया, 25 एक 25, 25 चौक 100। ओके, 15 आणि 100 कोणाच्या पाड्यात आहेत, तर बघा ते 5 च्या पाड्यात आहे, मग कट होतील, 5 त्रिक 15, 5 दुणे 10, 5 0 0। ओके, उरलंय बघा किती, 25 एक 25, 25 भागिले 4 अधिक या ठिकाणी बघा हा 15 आणि 20 हे देखील 5 च्या परत पाड्यात आहे, परत कट करू शकतो, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20। ओके, म्हणजे बघा आधी 15 आणि 100 5 च्या पाड्यात होते, मग ते कट केले, या ठिकाणी 20 नंबरचा भाग गेला 100 ला, मग 15 आणि 20 पुन्हा 5 च्या पाड्यात होते, ते देखील कट केले, उरलाय फक्त 3 गुणिले 3, मग 3 त्रिक 9 होतात, 9 भागिले 4 तर आहे। दोघांचा बेस सेम आहे, बघा एक कॉमन बेस घेऊया 4, आणि 25 9 किती होतं, तर बघा 25 9 होतात 34। ओके, 25 आणि 9 किती होतात, 34 होतात, मग 4 ने 34 ला भाग देऊया। बघा 4 च्या पाड्यात 34 आहे का, तर नाही, 4 च्या पाड्यात 32 आहे, 4 एक 4, 4 8 32। ओके, उरले किती खाली बघा 2, मग उरले 2, तर बघा 2 4 च्या पाड्यात मग 0 घेऊया, म्हणजे पॉईंट 4 पंचे 20 हे झालं याचं उत्तर, मग 8.5 याचं उत्तर आहे। ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ला 8.5 असेल।
जे की बघा 8.25 झालंय, म्हणजे 8.5 याचं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. जर बघा प्रश्न क्रमांक 5 आपण पाहिला तर विचारलंय एक्सच्या 30%चे 30%, बरोबर 81. तर एक्स बरोबर किती? आता लक्षात ठेवा एक्सच्या 30%, आता एक्सच्या आधी 30% काढूया. एक्सचे 30% म्हणजे एक्स गुणिले 30/100. ओके, हे झालं एक्सचे 30%. याचे पण 30%, या एक्सच्या 30%चे 30%, म्हणजे परत गुणिले 30/100. ओके, बरोबर किती सांगितलं? 81. एक्सच्या 30%चे 30% बरोबर 81. आता जे जे झिरो कट होतात ते करूया. 0 0 कट, 0 0 कट. ओके, हा एक सोडून बाकीचे सगळे पलीकडे घेऊन जाऊया. एक्स बरोबर हा जो 81 होता तो तसाच. ओके, गुणिले बघा 10 गुणिले 10 किती होतात? 100. आणि 100 पलीकडे घेऊन गेलो तर वरती गेले. भागिले हा 3 त्रिक 9 होता तर 9 वरती आहे तो खाली घेऊन गेलो. ओके, 9 1 9, 9 9 81. 9 गुणिले 100 आपलं उत्तर असेल. मग 100 9 किती होतात? 900. म्हणजे एक्सचं उत्तर 900 असेल. मग 900 पर्याय क्रमांक कितीला दिसतं? तर 2 ला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ओके, जर शेवटचा प्रश्न पाहिला 6वा तर बघा विचारलंय 900चे एक्स टक्के. मग 900चे एक्स टक्के म्हणजे बघा 900 गुणिले एक्स भागिले 100. 900 गुणिले एक्स भागिले 100 हे झाले 900चे एक्स टक्के. 900चे एक्स टक्के बरोबर 600चे 30%. 600चे 30%. तर हा जो एक्स आहे बघा तो आपल्याला काढायचा आहे. एकदम सोपा आहे. आधी झिरो कट करून घेऊया. हा झिरो हा झिरो कट, हा झिरो हा झिरो कट, या दोनलाही 2 झिरो कट. ओके, या ठिकाणी देखील 1 2 1 2 झिरो कट. उरलाय फक्त या ठिकाणी बघा 60 गुणिले 3. ओके, आणि हा जो 9 वरती आहे तो आता पलीकडे जाताना खाली येईल. आणि या ठिकाणी फक्त एक उरेल. ओके, 3 1 3 बघा, 3 त्रिक 9, उरलाय फक्त 60 आणि 3. मग 3 ने 60 ला भाग देऊया बघा. 3 1 3, 3 2 6 आणि 0 0. म्हणजे एकचं उत्तर 20%, 20% असेल. मग 20% पर्यायामध्ये कुठे दिसतं? जर बघा 2 नंबरला दिसत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया या टॉपिकवर आलेले आणखी काही प्रश्न. ओके, प्रश्न क्रमांक 7 बघा. एक्सचे 125% बरोबर 2000, तर एक्स बरोबर किती? एक्सचे 125% म्हणजे बघा एक्सचे म्हणजे एक्स गुणाकार 125% म्हणजे एक्स 125/100 आणि बरोबरच्या पलीकडे बघा 2000. एक्सचे 125% बरोबर 2000. ओके, मग आता काय करूया बघा, 100 वरती घेऊन जाऊया आणि 125 खाली. मग एक्स बरोबर 2000 तसाच गुणिले 100 वरती गेला आणि 125 आला खाली. ओके, 100 आणि 125 25च्या पाड्यात आहे. 25 चोक 100, 25 5 125. ओके, आणि 5च्या पाड्यात 2000 आहे कारण की शेवटी शून्य आहे. आणि 5ची कसोटी आहे की जर 0 किंवा 5 शेवटी असेल तर 5च्या पाड्यात अंक येतो. मग बघा 5 1 5, 5 चोक 20, 1 आणि 2 0. ओके, उरलंय फक्त 400 गुणिले 4, म्हणजे एक्स बरोबर 400 गुणिले 4 जर हा गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर येऊन जाईल. 4 चोक होतात 16, त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 शून्य, म्हणजे 1600 आपलं उत्तर असेल. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. जर प्रश्न क्रमांक 8 कडे आपण गेलो तर बघा विचारलंय 25चे 15% अधिक 15चे 20% बरोबर किती? याआधी आपण असे भरपूर प्रश्न पाहिले. तर एक तीच अप्लाय करायची बघा. 25चे 15% म्हणजे 25 चे म्हणजे गुणाकार, 15% म्हणजे 15/100 अधिक 15चे 20% म्हणजे 15 चे म्हणजे गुणाकार, 20% म्हणजे 20 आणि भागिले 100. ओके, बघा 25 1 25, 25 चोक 100 मध्ये जर गुणाकार असेल तर आपण डायरेक्टली अंक कट करू शकतो. ओके, त्यानंतर बघा 20 1 20, 20 5 100, उरलाय फक्त बघा 15/4 अधिक या ठिकाणी बघा 15 1 15 आणि भागिले किती आहे 5. ओके, या ठिकाणी बघा 5 1 5, 5 3 15, परत एकदा म्हणजे बघा उरलंय फक्त या ठिकाणी लिहितो 15/4 आणि अधिक 3. ओके, मग हे कसं सोडायचं? तर बघा 4 आणि 3चा तिरकस गुणाकार करूया. 4 त्रिक 12 होतात, म्हणजे 15 अधिक 4 त्रिक 12 आणि भागिले 2चा बेस झाला 4. ओके, मग 15 आणि 12 किती येतात बघा? 5 आणि 2 7. ओके, 1 आणि 1 2, 27 आणि भागिले किती बघा? 4. मग 4च्या पाड्यात 27 आहे का? तर नाही. 4च्या पाड्यात 27 ची पुढे 28 आहे. आपल्याला मागची संख्या शोधावी लागेल. मग बघा 4 7 24 होतात. 4 1 4, 4 7 24. ओके, उरले किती खाली? 27 म्हणून 24 गेल्यावर 3. ओके, 3 उरले. 4च्या पाड्यात 3 नाही, मग 0 घेऊ म्हणजे उत्तरात पॉईंट आला. मग 4 7 28, परत उरले किती? 2. 2 4च्या पाड्यात नाही वाटल्यानंतर परत 0 घेऊ म्हणजे 4 पंचे 20, 6.75 हे याचं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ला 6.75 दिसतो, हे त्याचं उत्तर असेल. तर बघा प्रश्न क्रमांक 9 कडे आपण गेलो तर या ठिकाणी विचारलंय 17/35 चे 7% बरोबर किती? ओके, वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे. मग 17/35 घेऊया आणि विचारलं काय चे 17/35 चे 7% म्हणजे 7/100. ओके, आधी हा कट करूया. 7 1 7, 7 5 35. जो जो कट होत असेल तो आधी कट करून घ्यायचा. उरलाय बघा 17 1 17 आणि भागिले 5 गुणिले 100. ओके, 5 गुणिले 100.
आपण काय करू, आधी 5 ने 17ला भाग देऊया आणि 100 आहे ना म्हटल्यानंतर 2 घर मागे पॉईंट वगैरे डायरेक्ट देऊन घेऊया. बघा 5च्या पाड्यात 17 नाही पण 15 आहे 3 नंबरला. 5 1 5, 5 3 15. 17 मधून 15 गेले खाली उरले 2. ओके 5च्या पाड्यात आता 2 नाही मग 0 घेऊ म्हणजे उत्तरात पॉईंट आला. 5 चौक 20 म्हणजे 3.4 भागिले 100 हे याचं उत्तर असेल. आता 3.4 भागिले 100 म्हणजे बघा या ठिकाणी 3.4 आणि भागिले 100 खाली 2 शून्य असलेली संख्या आहे. मग पॉईंट किती घर मागणार तर 2. ऑलरेडी तो 4 पैसे आहे. ओके जर पॉईंट 3च्या मागायला तर 1 घर आणि त्याच्या मागे जावं लागेल म्हणजे बघा 0.034 या ठिकाणी पॉईंट होता. ओके या ठिकाणी होतं मग 1 2 घर शिफ्ट केलं म्हणजे 0.034 याचं उत्तर असेल. मग पर्याय क्रमांक 1 ला 0.034 दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. ओके लास्टचा क्वेश्चन बघूया बघा 10 नंबरचा. सांगितलंय 25 चे 40% अधिक 60 चे 20% आणि बरोबर किती. ओके 25 चे 40% म्हणजे किती बघा 25 गुणिले 40 भागिले 100 हे झाले 25 चे 40% अधिक 60 चे 20% 60 गुणिले 20 भागिले 100. मग सोडूया बघा 25 एक 25 25 चौक 100 20 एक 20 20 5 100 4 एक 4 4 10 40 डायरेक्टली कट करून टाकायचं एकदम सोपं होतंय. ओके डायरेक्ट जर तुम्ही रेग्युलर कॅल्क्युलेशन करत गेले तर खूप लांब जाईल. ही ट्रिक अप्लाय करा म्हणजे तुमचे काही सेकंदात उत्तर येतील. बघा 5च्या पाड्यात 7 आहे. ओके 5 एक 5 5 12 60 ओके 12 25 60 म्हणजे 12 नंबरला 7 आहे. उरलं फक्त 10 अधिक 12 मग 10 अधिक 12 किती होतात तर 22 होतात. मग 22 पर्याय क्रमांक 4 ला दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो आता बघूया शेकड्यावर या टॉपिकचे प्रकार 2 चे शेवटचे 2 प्रश्न 11 आणि 12. ओके हे जे 3 प्रश्न तुम्हाला दिसत आहे बघा 13 14 आणि 15 नंबरचे याची उत्तर तुम्हाला द्यायची आणि ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. ओके कमेंट बॉक्स मध्ये बघा मी याची उत्तर पिन करून ठेवतो जे तुम्हाला दिसतील. आधी तुम्ही सोडवायचे मग उत्तर चेक करायचे. ओके या ठिकाणी बघा विचारलं काय एका संख्येचा 3/8 भाग बरोबर 21 तर ती संख्या कोणती. आता एका संख्येचा म्हटलं ती संख्या आपल्याला माहित नाही ती संख्या x मानू. आता संख्येच्या काय सांगतो गुणाकार आणि भाग म्हणजे 3/8 भाग. त्या संख्येच्या 3/8 भाग बरोबर 21 तर ती संख्या कोणती. मग 8 घेऊन जाऊया वरती 3 घेऊन जाऊया खाली. 21 सोबत गेला 8 आणि भागिले बघा 3 आला खाली इकडे राहिला x. 3 1 3 बघा 3 7 21 उरलाय फक्त 7 गुणिले 8 7 8 होतात 56 म्हणजे x चं उत्तर 56 असेल म्हणजे ती संख्या 56 असेल. ओके म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. आता जो 12 नंबरचा प्रश्न आहे बघा तो वेगळ्या कॅटेगरीचा आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि सोपे असतात. करायचे काय बघा फक्त 3/4 म्हणजे किती टक्के विचारले. लक्षात ठेवा ज्या ठिकाणी किती टक्के विचारला असेल त्याला गुणिले जर अपूर्णांक दिला असेल तर गुणिले डायरेक्ट 100 करून टाकायचं. ओके मग हा जो 3/4 आहे बघा त्याला गुणिले 100 करून टाकू म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. आता बघा 4च्या पाड्यात 100 आहे का बघा आहे. 4 1 4 4 2 8 10 8 गेले उरले 2 2 वरती पुढचा 0 4 5 20 उरलंय फक्त बघा 3 गुणिले 25 मग 3 गुणिले 25 किती होतात 25 त्रिक 75 म्हणजे बघा 3/4 म्हणजे किती टक्के तर 75%. मग 75% पर्याय क्रमांक 3 ला दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण शेकडेवारीचा प्रकार दुसरा याचं लेक्चर क्रमांक 2 पाहिलं. यामध्ये आपण 15 प्रश्न पाहिले ज्यापैकी 12 मी सोडून दिले आणि 3 तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे. ते तुम्ही नक्की करा त्याचा नक्की तुम्हाला फायदा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी होईल. ओके जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर याची मदत तुम्हाला झाली असेल तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.